स्पर्धेमागे अफाट मेहनत घेतली गेली आणि संपूर्ण दोस्ती ग्रुपची खऱ्या अर्थानं लाभलेली त्यांना साथ आणि त्यांच्या साथीतून आपण पाहताय चला मॅच चालू होती एकीकडे तुम्ही पाहताय जय भवानी बावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय मनोहर गुडे पुरस्कृत चेंज द गेम वंजारपाडा आणि श्री 11 जय भवानी बावलोली या दोन टीम दरम्यान मॅच आपण पाहता या मुख्य मंचावरती सन्माननीय मनोहरजी गुडे साहेब उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण करतोय मनोहरजी गुडे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण करतोय एवन जोडी चषकामध्ये हा सन्मान दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आपण करतोय चला मॅच चालू करा ऑफिशियल त्यानंतर सन्माननीय हर्षदजी तेलंगे साहेबांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल मी हर्षदजी तेलंगे साहेबांना विनंती करेन की आपण देखील याचा आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे तदनंतर सन्माननीय यशजी चौधरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत यशजी चौधरी साहेबांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल या यशजी चौधरी साहेब आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातो तदनंतर सन्माननीय कल्पेशजी बिर्ले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय कल्पेशजी बिर्ले साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहता हे सगळे सन्मान या मुख्य मंचावरती केले जातात तदनंतर सन्माननीय भगवानजी गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय या साहेब आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल भगवानजी गायकवाड साहेब आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल तर सर्वांचे सन्मान या ठिकाणी संपन्न झालेत आणि लगेच आपण आता मॅच कडे जातोय जिथे मात्र आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते एवन जोडी चषकातील आजची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीतील तिसरी मॅच जिथे अगोदरच्या मॅच मध्ये तुम्ही आवाज ऐकला वाईस ऑफ खलापूर मयूर कांबळे यांचा लेट्स प्ले संकेत आलाय गोलंदाजी मार्क होती पहिला बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न अगदी वेगानं पुढे निघाला यशांच्या मागे आपण पाहता पियुषला चांगलं यशरक्षण सातत्यपूर्वक खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी वाईस ऑफ कर्जत म्हणून खऱ्या अर्थानं आपण पाहताय पियुष बाबरे जे खऱ्या अर्थानं नेहमी आपल्याला पाहायला मिळतात ते यशांच्या मागे यावेळी शॉट केलाय फिल्डर तिथे पोहोचेल तोपर्यंत एकच धावीतून आपल्याला पाहायला मिळते अकाउंट ओपन झालाय तर बॅटिंग करत असताना श्री 11 जय भवानी बावलोली टीमची एक धाव ही धाव फलकावरती पाहायला मिळते रोशन मोडक आणि त्यांच्या साथीने आपण पाहताय योगेश कांबेरे हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पहिलं षटक घेऊन P1चा आपण पाहताय संकेत बाबरे ज्याच्याकडे P1च्या षटकाची महत्वपूर्ण जबाबदारी ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते यावेळी पुढे सरकले समोर लॉप केला लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल पकडली कॅच पहिली महत्वाची विकेट आली आहे श्री 11 जय भवानी बावलोली टीमची फलंदाजीतून परततील योगेश कांबेरे थँक्यू खऱ्या अर्थानं मान्यवरांचे मांडी आली या मैदानावरती आपण पाहिली या मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर उपस्थित होते त्याच्यामुळे मॅचकडे थोडंसं दुर्लक्ष केलं
मॅच थोडीशा स्लो डाऊन झाल्या, परंतु इथून जर पाहिलं गेलं तर प्रत्येक मॅच ही आपल्याला प्रत्येक इनिंग ही 25 मिनिटांच्या आतमध्येच कंप्लीट करायचे, याच्याकडे लक्ष असू द्या. ऑफिशियल तुम्ही देखील तसं टायमिंग सेट करा आणि तसं सूचना तुम्ही अगदी गोलंदाजांना देखील करा की आपल्याला वेळेत मॅचेस कव्हर करायचे आहेत, कारण की बराचसा उशीर आजच्या रात्रीमध्ये झाला. कारण की आपण जर पाहिलं यावेळी खोला टाकला, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फक्त एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक आपण पाहतोय संकेत बाबरेचं अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये एक विकेट आली महत्वाची. आपण पाहताय योगेश कांबेरे बाद झालेत. पुन्हा एकदा खोला टाकलाय ऑन साईडला, काव कॉर्नर मध्ये बरोबर डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतात. तोपर्यंत एकच धाव. पुन्हा एकदा थोडस संयम, थोडीशी शांतता, थोडासा वेळ जरूर घेतला जातोय, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे. सावधरित्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये श्री 11 जय भवानी बावलेली टीम कडनं, कारण की पहिली विकेट लवकर आली आहे, त्याच्यामुळे तो प्रेशरच पाहायला मिळतोय. यावेळी फटका चांगला आहे, लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधून बॉल चाललाय सेट डाऊन दी ग्राउंड. अमोल मोडकच्या बॅट मधून आलाय चौकार. तालुका जिल्हा विचारून घे या जगात, तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आम्हाला तो कोणी लागतो काय घेतो पिस्तो जगात, आम्हाला तो कोणी लागतो काय घेतो पिस्तो जगात, आम्हाला तो कोणी लागतो काय घेतो पिस्तो जगात, आम्हाला तो कोणी लागतो काय घेतो. एक ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री 11 जय भवानी बावलेली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1-7 वरती. शिवम लोबी जे खऱ्या अर्थानं कालच्या रात्रीमध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय याच्या अगोदरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन त्यांना तुम्ही खेळताना पाहिलं, चांगल्या कॅचेस त्यांनी कॅरी केल्या आणि आमचे संदीप बोराडे सरांकडनं त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलं. परंतु आता मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये ॲज अ स्कोरर म्हणून काम पाहतात. मनापासून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावेळी ऑन साईडला खेळायचं होतं, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. बाची आतली कडा घेतली, बॉल पाठीमागे चाललाय, फिल्डर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धाब्यानं आपण पाहता धाव फलक जाऊन पोहोचले ते 8 वरती. आता जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम खऱ्या अर्थानं आपण पाहताय रोशन मोडक देखील अमोल मोडकला देतात, ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अमोल मोडक ऑन स्ट्राईक आला. धावसंख्या धाव फलकावरती 8 आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज आपण पाहताय, गोलंदाजी मार्क होती कुमार. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय बॅटिंग पॉवर प्लेचा हे षटक आहे आणि कुमार गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला गोलंदाज. हे सगळे सुपरस्टार आहेत कर्जत टेनिस क्रिकेट मधील. ऑन साईडला खेळायचं होतं, बरोबर जर पाहिलं गेलं ना तर शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळतात. तोपर्यंत धाव मिळणारच नाहीये. चांगली फिल्डिंग प्लेसमेंट मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे गोलंदाजाला आवश्यकता असणारी फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी सेट केली जाते त्यावेळी धावा खऱ्या अर्थानं बचावल्या जातात आणि ते अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणखीन एक डॉट बॉलच कुमारचा देखील पाहायला मिळतोय. यावेळी अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून केलाय, बॉल चला डीप पॉइंट सीमा पार, धावा मिळतील 4. अमोल मोडकच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. थँक्यू टीचर, थँक्यू. 12 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका अमोल मोडकच्या बॅटमधून, कलात्मकता पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. खोला टाकला, वेगवान होता, या बॉलवरती वेग वाढवलाय, प्रचंड वेगाने टाकलेला बॉल अगदी अमोल मोडकला इथून मात्र बीट करत गेला. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय लगेच कमबॅक करत असताना गोलंदाज कुमारला तुम्ही पाहताय
ज्यानं मात्र लगेच डॉट बॉल देखील फेकलाय. कमबॅक करणं फार गरजेचं असतं आणि तो कमबॅक देखील इथून पाहायला मिळतोय कुमारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. तोपर्यंत एकच धाव इथून देखील पाहायला मिळेल. एका धावेनंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 13 वरती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर कर्जत टेनिस क्रिकेट मधल्या सुपरस्टार आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये जर पाहिलं गेलं तर अनेक स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे कदाचित एकमेकांच्या प्लॅनिंग एकामेकाला माहिती आहेत आणि आता खऱ्या अर्थानं त्यांचा खेळ देखील पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंच लाईन चेक करून सांगतात हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आता धाव फलकावरती पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाव्यानं जर पाहिलं तर मात्र आता धाव फलक जाऊन पोहोचेल ते 14 वरती. 14 धावा धाव फलकावरती आल्यात. आउटसाइड दी ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडासा दूर ठेवायचा आहे, परंतु तो जास्तच बाहेर आला. एक्स्ट्राच्या धावीतून आपल्याला पाहायला मिळते. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो कुमारच्या माध्यमातून. दोन मोठे फटके आलेत आणि ते देखील आपण पाहिलं तर मात्र अमोल मोडकच्याच बॅटमधून आलेत. रोशन मोडक अद्यापही जर पाहिलं गेलं तर थोडासा शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला. डॉट बॉल अगदी आपण पाहता त्याच्या माध्यमातून खेळले गेलेत आणि त्याचमुळे जर पाहिलं गेलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री 11 जय भवानी बावलेली टीमची धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती मात्र 14. पहिली विकेट लवकर आली. योगेश कांबेरे पहिलाच बॉल फेस करत असताना अगदी मिस टायमिंगच राहिला. लॉंग ऑफला त्या ठिकाणी झेल देऊन बसले आणि त्याच्यानंतर आता जर पाहिलं गेलं तर थोडंसं काय होईना परंतु दडपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतं. कारण की योगेश कांबेरे म्हटल्यानंतर श्री 11 जय भवानी बावलेली टीमला एक चांगला साठ मिळवून देत असतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी चांगली कामगिरी करणारा फलंदाज ज्यावेळी लवकर बाद होतो त्यावेळी अगदी आपण पाहता ती धावसंख्या देखील कमी पाहायला मिळते. ते चित्र तसं मैदानाच्या आतमध्ये देखील स्पष्ट झालंय. 14 वरती 1. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्ले समाप्त झालाय. आता खऱ्या अर्थानं रेग्युलर षटकाला सुरुवात होईल आणि सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा संकेत बाबरे गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिल्या स्पेलमध्ये जर पाहिलं तर संकेतनं धावा खर्च केल्या होत्या त्या अवघ्या 7. एक विकेट देखील त्याला मिळाली होती आणि त्या सेकंड स्पेलला आला. वेगवान बॉल अगदी जर पाहायला गेलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप परफेक्ट वाईड यॉर्कर टाकत असताना संकेत बाबरेला तुम्ही पाहता. चांगला गोलंदाज आहे, वेग देखील प्रचंड आहे, परंतु त्या वेगावरती कंट्रोल आहे आणि अगदी कंट्रोलमध्ये गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. ती मात्र संकेत बाबरे याच्याकडून चेंज द गेम वंजारपाडा टीम कडनं सातत्यानं चांगली कामगिरी करत असताना शॉर्ट बॉल लवकर पिक केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. अमोल मोडकच्या बॅटमधून आलाय या इनिंगचा हा 3रा चौकार. थँक्यू. बॅटची मागणी केली आहे, बॅट घेऊन जा मैदानाच्या आत. सन्माननीय सन्माननीय आमचे मानगावचे जगन्नाथजी पायगुडे यांच्याकडून आपण पाहता विकेट हॅट्रिक साठी सर्व टीमसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि तदनंतर पप्पूजी विरले यांच्याकडून देखील आपण पाहताय फिल्डिंग करणाऱ्या चेंज द गेम वंजारपाडा टीमसाठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हो यावेळी समोर खेळला बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑफ सीमा पार. अमोल मोडकच्या बॅटमधून आला हा दर्जेदार षटकार.
या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. 21 धाबा अमोल मोडकच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 धाबा रोशन मोडकच्या बाटमधून आणि 1 धाव जी खऱ्या अर्थानं वाईटची देखील पाहायला मिळाली आहे. आणि एकंदरीतच धाव फलक आपल्याला पाहायला मिळत आहे ते 25. यावेळी रोशन मोडकच्या बाटमधून बॉल चला वाईस लॉंगन सीमा पर ठोकलाय षटकार. रोशनच्या बाटमधून षटकार आला आणि या षटकारानंतर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती मात्र 31-31 वरती. 31 वरती धावा धाव फलक्यावरती. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला आणि इथून जर पाहिलं तर मात्र डॉट बॉलच पाहायला मिळतोय. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील कॅश प्राइज आलाय. रोहिदासजी कांबेरे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. श्री 11 जय भवानी बावलोली टीमसाठी. डॉट बॉल आलाय शेवटचा आणि डॉट बॉलनं आपण पाहिलं तर मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय उद्योजक अशोकजी गरज साहेबांकडनं देखील आपण पाहता विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 31 धावा धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या स्पेल मध्ये संकेत बाबरेनं अवघ्या 7 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक विकेट देखील आली होती. परंतु सेकंड स्पेल मध्ये त्यांच्यावरती आक्रमण होताना पाहायला मिळालं. सेकंड स्पेल मध्ये त्यांनी धावा खर्च केल्या तर तब्बल 17. थोडीशी मागणी कामगिरी झाली आहे. खऱ्या अर्थानं पहिलं स्पेल एक कमी धावसंख्येचं आलं आणि त्याचमुळे मात्र कदाचित कॅप्टननं त्यांच्याकडे जबाबदारी पुनश्च एकदा सोपवली. परंतु तिथे मात्र थोडीशी मागणी कामगिरी करत असताना 17 धावा या तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात आणि 31 धावा तब्बल आता जय भवानी बावलोली टीमच्या अकाउंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही 2 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे. या उर्वरित 2 ओव्हरमध्ये किती धावसंख्या येतील आणि किती धावसंख्येचं टार्गेट इथून आपल्याला पाहायला मिळेल. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एवन जोडी चषकाच्या माध्यमातून अगदी जर पाहायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये कर्जत तालुक्यातील सगळे मातब्बर संघ सगळे सुपरस्टार खेळाडू आपल्याला एवन जोडी चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतील. अगदी जर पाहायला गेलं तर प्रत्येक टीमनं अगदी कर्जतच्या बाहेर जाऊन देखील आपण पाहता आपल्या कर्जतचं नाव सातत्यानं अगदी पाहायला गेलं तर मात्र लौकिक केलंय. हे सगळे खेळाडू आणि त्या सगळ्या टीम्स सन्माननीय राजेशजी मुगने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. 3 ओव्हर समाप्त झाल्यात. 4थ्या ओव्हरला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत माली आलाय. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये आपण त्याला पाहता. शॅकिंग एनोटी अमोल मोडक. चांगली बॅटिंग, चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर करत असताना चांगल्या बॉलला सन्मान, खराब बॉलचा समाचार हे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. थोडंसं दबाव टाकण्याचं काम केलंय. सुरुवातीला थोडंसं अगदी जर पाहायला गेलं तर शांत क्रिकेट पाहायला मिळालं. थोडासा वेळ घेतला गेला परंतु त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर आक्रमकता देखील पाहायला मिळाली आहे. ती मात्र अमोल मोडक आणि रोशन मोडक या 2 फलंदाजांच्या माध्यमातून क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहता या 2 टीमच्या माध्यमातून. 4थं षटक. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा पडल्यानंतर बाहेर निघाला. वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा धाव फलकावरती. पहिला बॉल जसा वाईट आला तसं लगेच आपण पाहताय पियुष बाबरे थोडेसे कानमंत्र देत असताना, कारण की पियुष बाबरे म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताना की क्रिकेटला अगदी जवळून ओळखतात. कोणता गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो, कोणता फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतो हे फार चांगलं माहिती आहे पियुष बाबरे यांना. आणि आता मात्र कानमंत्र देतात.
तो इथून देखील आपण पाहता आउटसाठी ऑफ स्टंप पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला, स्लाइडली बाहेर निघत असताना, परंतु इथे आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतोय. तिसरे पंच आता या ठिकाणी हा डिसिजन चेक करतील. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून आपण पाहता ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह दाखवली जाते. या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होताना आपण पाहता. गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीचं आपण पाहता ही स्पर्धा. चेक केलं जाईल. तिसरे पंच देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आता त्यांच्या माध्यमातून आपण पाहता डिसिजन या ठिकाणी चेक केलं जातं. खऱ्या अर्थानं भोजनासाठी गेले होते परंतु अचूक टायमावरती आलेत. कारण की जेव्हा ते गेले होते तेव्हापासून थर्ड अंपायर आलाच नाही, परंतु आता जेव्हा ते आले त्याचवेळी मात्र तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आला. थोडंसं क्रुशियल आहे डिसिजन. प्रत्येक अँगलला या ठिकाणी डिसिजन चेक केलं जातं. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहता टिंकू लोबी आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेते या स्पर्धेसाठी. अगदी आपण पाहता 4 पर्व या वाहिनीनं. व्हाईट बॉल आहे, व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली. आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला होता आणि त्यांचा रिव्ह्यू सक्सेसफुल झाला. त्याच्यामुळे आता नेक्स्ट रिव्ह्यू त्यांच्यासाठी अवेलेबल असेल. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धावानं आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचले ते यावेळी शॉटम फुल केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये. पकडली एक कॅच आणि आणखीन एक महत्वाची विकेट अमोल मोडकपात. धनराज कांबेरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी श्रीकेश गरद यांच्याकडून 500 आणि दत्ता भोईर
यांच्याकडनं देखील 500. पहिला बॉल तर चौकार आलाय, शॉर्ट बॉल, आणि ते पंच सरळ सांगतात की हा नो बॉल आहे, कारण की या षटकातील हा दुसरा बाउन्सर होता आणि पंचांनी लगेच मात्र नो बॉल दिलाय. आता इथे चुकीच केली आहे संकेतनं. नो आला आणि नोच्या साह्यानं आपण पाहता धावसंख्या जाऊन पोहोचली ते 39 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. श्री 11 जय भवानी बावलुली टीमच्या धनराज कांबेरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय फेस करत असताना स्विचिटचा चौकार आलाय आणि आता श्रीकेश गरत आणि दत्ता भोईर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकाराला. हो, पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न, पंच सांगतात हा देखील व्हाईट बॉल आहे, म्हणजे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतला, चेक केलं जाईल. आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण पाहता स्विचित करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा धनराज कांबेरेचा. पिचिंग त्यानंतर अगदी आपण पाहता लाईन, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जातात आणि त्याच्यानंतर डिसिजन, अगदी योग्य डिसिजन आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल अगदी थोड्याच वेळामध्ये ऑन स्क्रीन. इट्स अ व्हाईट बॉल. तो इथून देखील आपण पाहता पंच सांगतात हा देखील व्हाईट बॉल आहे. आता या फ्रीटच्या बॉलवरती जर का षटकार आला तर आमचीच पोरं या ग्रुप कडून देखील 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे धनराज कांबेरेसाठी. आमचीच पोरं ग्रुप, या ग्रुप कडनं या बॉलवरती षटकार आला तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. श्रीकेश गरत यांच्याकडून 500, दत्ता भोईर यांच्याकडून 500, म्हणजे एकंदरीत 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे या षटकारासाठी धनराजच्या. फ्रीटचा बॉल चुकी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संकेत, ज्याने खऱ्या अर्थाने हे षटक अगदी लांबवलंय, जिथे मात्र अमोल मोडकची विकेट त्याने मिळवली होती आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहता चुकी करताना पाहायला मिळाला. स्विचिट करण्याचा प्रयत्न, यावेळी परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतो, वाईट यॉर्कर आला आणि इथून मात्र डॉट बॉलच पाहायला मिळाला. याच खऱ्या अर्थानं प्रयत्नामध्ये होता, वाईट यॉर्कर त्याला टाकायचा होता परंतु ती लाईन त्याला सापडत नव्हती, लाईन भटकला होता कुठेतरी गोलंदाज, परंतु आता अचूक टप्प्यावरती आणि अगदी नियंत्रण देखील पाहायला मिळालं, डॉट बॉल झाला. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 9 चेंडू फेकलेत. हो, इथे अर्ध्या क्रीज वरती आणि पंचांनी पुन्हा एकदा नो बॉल दिलाय. पुन्हा संधी निर्माण झाली आहे ती आता बॅटर धनराज कांबेरेसाठी. नेक्स्ट बॉल फ्रीटचा. दहावा बॉल आतापर्यंत या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये ती 42. सेट फलंदाजाला बाद केलाय अमोल मोडकला आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय ती लाईनच भरकटला. सातत्यानं व्हाईट बॉल, नो बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर पाहायला गेलं तर धाव संख्या देखील वेगानं पुढे चालली आहे, धावगती वेगानं वाढतीये. थोडस प्रेशर आता फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती जरूर पाहायला मिळेल, कारण की संकेत अगदी पार्ट टाइम गोलंदाज आहे या टीमचा. त्याच्याकडे खऱ्या अर्थाने हे षटक सोपवलंय खरं, परंतु आता कुठेतरी टेन्शन वाढलंय. ते चेंज द गेम बंजारपाडा टीम वरती. फ्रीटचा बॉल सॅकिंग एंड वरती धनराज कांबेरे. हो, ऑन साईडला केल्याचा होता, व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. इथे नॉट स्ट्राईक एंड वरती फेकी होणं गरजेचं होतं, परंतु फेकी झाली सॅकिंग एंड वरती आणि इथून आपण पाहताय एक धाव देखील कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या साह्यानं आता धावफलक जाऊन पोहोचलाय 43 वरती. शिवम लोबी सर आमच्या समयमध्ये आज स्कोरर ते काम पाहतात. 43 धावा धावफलकावरती आलात.
विकेट्स आल्या ते अगदी आपण पाहत आहे. 2 अमोल मोडक, योगेश कांबेरे बाद झाल्यानंतर नंदराज कांबेरे आणि त्याच्या साथीनं रोशन मोडक मैदानाच्या आतमध्ये संघाला सावरतात. एक चांगली टोटल आता धावफलकावरती पाहायला मिळते. हो, यावेळी देखील आपण पाहताय चांगला बॉल कमी गतीने टाकला होता. आणखीन एक डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. या खऱ्या अर्थानं बॉलची आवश्यकता आहे. ती चेंज द गेम वंजारपाडा टीमला. अक्षय रुटे यांच्याकडून देखील 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल धनराजच्या एकाच षटकारासाठी. हो, यावेळी थोडासा दूर ठेवलाय पंच सांगतात हा देखील व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्राच्या धावानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 44 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत 13 बॉल आणि 13 धावा देखील दिल्यात त्या गोलंदाज संकेतनं. शेवटचा बॉल या षटकातील. हो, चांगला बॉल इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी केली संकेतनं, परंतु जे व्हाईट बॉल आणि जे नो बॉल आले खऱ्या अर्थानं त्याच धावा या षटकामध्ये जास्त पाहायला मिळाल्या. आमचीच पोरं ग्रुप आणि दत्ता भोईर यांच्याकडून एक षटकारासाठी 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे नंदराज कांबेरेला. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला जातोय. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर इथून पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहणार आहात बाबू मांडे पुरस्कृत तलेगाव वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आकाश गरत पुरस्कृत स्वर्गीय दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोली. अर्थातच आपण पाहतोय योगेश ही स्पर्धा फार मोठी उंची गाठताना दिसून येते. शुभेच्छांचा या स्पर्धेवरती जरूर वर्षाव पाहायला मिळतोय. अर्थातच आदरणीय बजरंग दादा कांबेरे यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा प्रदान केल्यात. अगदी एवन क्वालिटीचं आयोजन अशी सूचना जरूर आम्हाला आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवली आणि त्यांनी सांगितलंय की अगदी जगदीश भाऊ देशमुख यांनी केलेलं हे आयोजन, दोस्ती ग्रुपने केलेलं आयोजन फार सुंदररित्या पाहायला मिळत आहे आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. मनस्वी स्वागत बजरंग दादा कांबेरे. जर आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपणास विनंती आहे की आपण मंचावरती या. त्याच समयात आता आपण पाहतोय अगदी हे नाव ज्वलंत आहे. एकतर पॅकरच्या भूमिकेत या व्यक्तिमत्वाला सातत्यपूर्ण आपण पाहतोय आणि या मंचावरती या स्पर्धेमध्ये त्यांनी सातत्यपूर्ण अगदी पॅकरची भूमिका निभावले. त्या शॉटम पूल करायचा होता, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर राईट डाऊन दी बॉल. सौरभने पकडली आहे कॅच, मिळाली आणखीन एक विकेट. रोशन मोडक आउट. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर पॅकरची भूमिका निभावत असताना सातत्याचा या स्पर्धेचा उल्लेख, जितकी उंची गाठायची अगदी वैशिष्ट्यपूर्ण ही स्पर्धा सजवायची असेल तर अगदी गायकाची फार मोठी गरज असते आणि बाबू मांडेंनी 4ही वर्ष या स्पर्धेचं विनामूल्य थीम सॉन्ग गायलेलं आहे आणि
तेच बाबू मांडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदरणीय बाबू मांडे, आपणास विनंती, आपण मंचावरती या. वर्ष पळवून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. विकेट आली आहे. आपण पाहताय प्रसाद गेल्या पावली परतलाय पाठीमागे. शेवटचं षटक चालू आहे. धनराज कांबेरेला स्ट्राईक हवी आहे. विकेट चालल्यात. आता दावा बनवायचे, टार्गेट मोठं सेट करायचंय. समोर जर पाहायला गेलं तर मोठा संघ आहे. त्या संघाच्या विरोधामध्ये किमान 50+ धावा जमवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने करायचा आणि त्यासाठी मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक ही आता इथून माझ्याकडे कशी असेल याच्याकडे आता मात्र धनराज कांबेरे देखील इथून पाहतोय. त्याच्यासाठी बरेचसे कॅश प्राइज देखील आले. धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहताय 45-45. हो, यावेळी पुढे सरकले. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहताय बरोबर क्लोज होते संकेत बाबरे आणि मात्र त्यांनी मिळवली आहे विकेट. जाणार आहोत. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत ऑन साईक आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यूची मागणी केली आहे. चेक केलं जातं वाईट साठी. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. बाबू मांडे पुरस्कृत तलेगाववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये युवा उद्योजक आकाश गरत पुरस्कृत स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील फेअर डिलिव्हरी. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकंदरीतच 45 वरती आणि या षटकामध्ये अवघी एकच धाव आली. 46 धावसंख्येचं लक्ष आहे ते आता चेंज द गेम वंजारपडा या टीमच्या अगेन्स्ट. दरम्यान जाऊयात नेक्स्ट मॅच कडे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय बाबू मांडे पुरस्कृत तलेगाव वाडी आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल
आकाशजी घरात यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम दोन्ही टीमचे कॅप्टन चला या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचे जिथे केला जाईल टॉस आणि इन्व्हाइट करूया या ठिकाणी आमचे मान्यवर आदरणीय जगन्नाथजी पायगुडे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल टॉस या आपण चला कॉल असेल तर मात्र टॉस जिंकलाय तळेगाववाडी टीम डिसिजन फील्डिंग स्वीकारले तळेगाववाडी टीमने क्रिकेटचे भरपूर काही नियम इथे आहेत मध्यंतराला टॉस आणि डिसिजन हे आम्ही पहिल्याच रात्रीमध्ये पहिल्याच मॅच मध्ये तुमच्यापर्यंत सपोर्ट केलं होतं की हे तुम्हाला करणं गरजेचं आहे आपण आपला डिसिजन घेऊनच यायचंय सचिन मांडे आणि बाबू मांडे पुरस्कृत तळेगाववाडी टीम आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल आकाश घरात पुरस्कृत स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय अतुलजी कडू भूषणजी कडू आणि त्याचं समवेत योगीजी तवळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय विनंती असेल आपण मंचावरती स्थान पन्नावा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्षमय स्वागत सेकंड इनिंगला होईल सुरुवात टार्गेट या ठिकाणी सेट केलंय 46 आणि पुन्हा एकदा आवाज ऐकूया योगीजी डोळे यांचा यस थँक्यू सर संदीप बोराडे सर मयूरजी कांबळे सर आज यांचा आवाज तुम्ही ऐकताय कमेंट्री बॉक्स मधून ॲज अ कॉमेंटेटर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला लीड करतायत संदीप बोराडे सर भरपूर खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे संदीप बोराडे सरांवरती या स्पर्धेची 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे जिग्नेश आर्वी 11 चेंज द गेम वंजारपाडा टीमला श्री 11 जय भवानी बावलेली टीमच्या विरोधामध्ये एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात शंका नाहीये 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे सहजासहजी कोणतीही धावसंख्या या मैदानावरती चेस होताना पाहायला मिळत नाही परंतु शुभम सर याच मैदानावरती कालच्या रात्रीमध्ये आपण 24 बॉलमध्ये 29 धावसंख्येचा बचाव होताना देखील पाहिलाय म्हणजे याच मैदानावरती 60+ धावा चेस देखील झाल्यात आणि याच मैदानावरती 24 बॉलमध्ये 29 धावसंख्येचं बचाव देखील झालं बऱ्याचशा वेळी चर्चा या मैदानाची झाली की या मैदानावरती भरघोस धावा होतात या मैदानावरती जास्तीत षटकार पाहायला मिळतात चौकार पाहायला मिळतात गोलंदाजांना खऱ्या अर्थाने या मैदानावरती ॲडव्हान्टेजच नाहीये परंतु या मैदानावरती कालच्या रात्रीमध्ये गोलंदाजांना देखील आपली ताकद दाखवली आहे हे विसरून जमणार नाहीये 30 बॉल 46 धावसंख्येचं लक्ष आहे सॅकिंग इनवरती आपण पाहताय करण बाबरे 9 सेकंडवरती आपण पाहताय संकेत बाबरे 2 सलामीचे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत मयूरजी लोंगले साहेबांचं आगमन झालंय साहेबांना विनंती असेल की या मंचावरती आपले देखील सहर्ष स्वागत षटकार हॅट्रिक साठी पप्पू विर्ले यांच्याकडून 1000 पहिलाच बॉल स्विंग आणि मिस केलाय पहिलाच बॉल कल्पेश कांबेरेचा अगदी आपण पाहता बॅटरला बीट करून गेलाय चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे एकीकडे आपण पाहताय जय भवानी बावलुली आणि त्यांच्याच विरोधामध्ये चेंज द गेम वंजारपाडा या दोन टीम मध्ये काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये हो यावेळी विथ द टर्न फटका चांगला आहे बॉल सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण बाबरेच्या बॅट मधून आलाय
46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कल्पेश कांबेरेच्या विरोधामध्ये षटकार. मालुसरे फार्मचे प्रोप्रायटर यांच्याकडून 500 आहेत आणि एका हातामध्ये जर का आयवा कॅच पकडला तर आमचे A1 जोडी चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेशदादा गारे, चेतनदादा चौधरी, अतुलदादा देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज एका हातामध्ये आयवा कॅच पकडल्यावर. अतुलजी कडू यांच्याकडून पारितोषिक लागलं जातं. षटकार हॅट्रिक जर कोणत्या बॅटरने इथे टोकली तर त्याच्यासाठी मात्र तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिक. चला वेस्ट हाईट चेक केली जाईल. अर्थातच या ठिकाणी तिसऱ्या अंपायरची डिमांड करण्यात आलेली आहे. थर्ड अंपायर चला या आपण काय नाही सगळं भेटेल. सर्व तुमच्यापर्यंत पोहोचेल. इट्स अ नो बॉल. यस, पंचांनी देखील नो बॉल दिला होता आणि ते नो बॉलच आला. आणि आता मात्र फिल्डिंग करणारी टीमनं आपला रिव्ह्यू गमावला, त्याच्यामुळे आता त्यांना नेक्स्ट रिव्ह्यू इथे उपलब्ध नाहीये. नो बॉल आलाय. नोच्या साह्यानं आपण पाहता एक धाव ऍड होते. धावफलक जाऊन पोहोचते 7. नेक्स्ट बॉल असेल तो मात्र फ्रीचा. पुन्हा एकदा संधी बनली आहे करण बाबरे या फलंदाजासाठी. व पुन्हा एकदा आपण पाहताय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न इथून जर पाहायला गेलं तर व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. एकच धाव पाहायला मिळतीये. एका धाव्यानं जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचले ते 8 वरती. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 30 बॉल मध्ये. पहिलं षटक चालू आहे कल्पेश कांबेरेचं आणि इथून धावफलकावरती आपण पाहताय त्या म्हणजे 8. पहिला डॉट बॉल आला, त्याच्यानंतर षटकार आला, त्यानंतर नो बॉल आला आणि आता मात्र सिंगल धाव फ्रीजच्या बॉलवरती पाहायला मिळतीये. सहजासहजी कल्पेश कांबेरेच्या विरोधामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा पाहायला मिळत नाही. इकॉनॉमिकल षटक हाताळताना त्याला आपण कित्येकदा पाहिलंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की त्याच्या ओव्हरमध्ये जय भवानी बावलेली टीम न खऱ्या अर्थानं आपण पाहताय. इथे मिसहिट झालाय. फिल्डर आहे डाऊन द बॉल, पकडली कॅच. पहिली विकेट आली आहे. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संकेत बाबरे आउट. भरपूर चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. राष्ट्रवादी चषक, त्या चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय शैलेजी फावडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. इथे रिक्स घेतली धावेसाठी आणि आता मात्र पंचांना चेक करायचं आहे. डायरेक्ट हिट झाली आहे. ज्या वेळी डायरेक्ट हिट झाले थोडस डेंजरस जरूर झालाय, परंतु आता इथे पाहायचंय
पहिली विकेट लवकर आली आहे. करण बाबरेला मैदानाच्या आतमध्ये थांबायचं होतं या धावसंख्येचा पाठलाग करत असताना, आणि इथे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये सलामीचे दोनही फलंदाज लवकर परतलेत. पाच बॉल आतापर्यंत झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ. वाकसच्या मैदानावरती आपण पाहताय रजनी स्पर्धेमध्ये ज्यावेळी संकेत बाबरे लवकर परतला होता, करण बाबरे देखील लवकर परतला होता, त्यावेळी खऱ्या अर्थानं धावसंख्येची आवश्यकता असताना जिथे मात्र प्रियश बाबरे आणि त्याच्या साथीनं सौरभनं त्या धावा बनवल्या होत्या, तोच सौरभ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. आणि 9 सेकंडवरती आपण पाहताय प्रियश बाबरे. हे दोन महत्वपूर्ण फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 2 विकेट्स लवकर आल्या. दबाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दडपणाखाली खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर चेंज द गेम वंजारपाडा संघ जरूर पाहायला मिळतोय, परंतु या दडपणामधून बाहेर निघावं लागेल. आता इथून या फलंदाजांना आपल्या टीमला घेऊन बाहेर निघावंच लागेल. गोला टाकलाय ऑन साईडला, फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर नाही आहेत, वॅकंट एरिया. बॉल एका टप्प्यानं जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. बाउंड्रीची लाईन आहे ती थोडीशी पाठीमागे आहे, त्याच्यामुळे अगदी जागेवरती उभं राहून बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, टीम मीटिंग करू नका. चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली. धावफलक्यावरती आपण पाहताय 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलक्यावरती. विकेट्स आल्या त्या 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रियश बाबरे आणि त्याच्या साथीनं सौरभ. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सौरभच्या बॅटमधून एक चौकार तर जरूर आपल्याला पाहायला मिळाला. 1 ओव्हरमध्ये 12 धावा. सेकंड ओव्हरला आता इथून सुरुवात होते. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाजी मार्क होती. तुम्ही पाहणार आहात गोलंदाज कॅप्टन कूल श्री 11 जय भवानी वावलेली टीमचा धनराज कामेरेकडे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडेसे चेंजेस खऱ्या अर्थानं दोन्ही टीमकडनं आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. दोन्ही टीम अगदी प्लॅनिंग नुसार या स्पर्धेमध्ये उतरल्यात, कारण की प्रत्येक टीमला या स्पर्धेच्या चॅम्पियन किताबापर्यंत पोहोचायचं आहे. किमान एक ट्रॉफी या स्पर्धेतून प्रत्येक टीमला आपल्याकडे घेऊन जायचं आहे, आणि त्याच्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये तशा प्लॅनिंग त्या स्ट्रॅटेजी आखल्या जातात. आणि आता ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय धनराज कामेरे गोलंदाजी मार्कवरती आलाय. सातत्यपूर्वक जर पाहिलं गेलं तर कल्पेश कांबेरीचं पहिलं षटक आणि दुसरं षटक हे अमोल मोडकचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आता इथून जर पाहिलं गेलं तर दोनही टीमचे लेफ्ट हँड गोलंदाजांचा वापर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतीये. ती श्री 11 जय भवानी वावलोली टीम. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक सॅकिंग एंडवरती आपण पाहताय पियुष बाबरे, वाईस ऑफ कर्जत, मराठीचे खूप चांगले समालोचक. अगदी आपण पाहताय कासगावची ती रजनी स्पर्धा, आणि त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी मात्र दाखल झालेत. बारा धावा धावफलकावरती आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट केली जाते, कारण की बराचसा वेळ झालाय. आज थोडेसे उशिराने आपण चाललो, याच्याकडे देखील आपण लक्ष द्या, कारण की वेळोवेळी आम्ही देखील तुम्हाला सांगतोय, पंच देखील तसं सांगतायत, टायमर सेट केला गेलाय. या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. वेगवान बॉल पडल्यानंतर स्लाइडली बाहेर निघालाय. डॉट बॉल जिथून आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर जर पाहायला गेलं तर अँगल पकडून आता गोलंदाजी केली जाते. धनराज कांबरे यांच्याकडून कमबॅक करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात, 2 विकेट्स देखील आल्यात. तो दबाव खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक विपक्ष टीमच्या विरोधामध्ये ठेवायचा आहे. यावेळी ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला बॉल चाललाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते.
एका दाब्याने जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 13 वरती. साबत क्रिकेट, शांत क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाची आहे. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेशन आणि त्याचप्रमाणे धावफलक देखील हालत ठेवण्याचं काम आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर करतात. त्यांना देखील माहिती आहे 2 फलंदाज लवकर परतलेत, ही जबाबदारी आपल्यावरती वाढली आहे आणि इथून जबाबदारीनं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळायचं आहे. कारण की आता टीम देखील आपल्याकडे पाहती आहे, परंतु समोर धनराज कांबेरे. ओ यावेळी बाची लिडिंग एज आणि ते पकडले कॅच. याचसाठी धनराज कांबेरेला सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी बोलवलं आणि त्यानं मात्र सौरभची विकेट मिळवली आहे. मनीषाला 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी धनराजनं मात्र विकेट मिळवून दिली आहे. ज्या कामासाठी त्याला बोलवलं होतं ती विकेट त्यानं मिळवून दिली आहे. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं ना तर नॉर्थ स्ट्राईक एंडवरती प्रियेश बाबरे, ज्याच्याकडे ती क्षमता आहे, ज्याच्याकडे ती ताकद आहे या माशला कलाटणी देण्याची. यावेळी मोठा फटका मारायचा होता, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडली कॅच. बॅक टू बॅक विकेट आली आहे. श्री 11 जे भवानी वावलेली टीम साठी इथून फलंदाज बाद होईल मनीष. धनराज कांबेरे गोलंदाजी मार्क वरती आहेत. या बॉलवरती जर धनराजने विकेट प्राप्त केली तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय त्रिमूर्तींमधलं एक स्थान रुपीजी गारे यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. तिघांकडून काय हरकत नाहीये. अतुलजी देशमुख, चेतनजी चौधरी आणि रुपीजी गारे यांच्याकडून 1000 रुपये आणि अतुल कडू यांच्याकडून 1000 रुपये. म्हणजे एक विकेट, एक बॉल, एका विकेटचा तब्बल 2000 रुपयांचा सध्या आहे मैदानात. परंतु मॅच पार कुशल मोमेंट वरती आहे. हाय व्होल्टेज फटका सजलाय आणि टिफली आहे झेल. अप्रतिम, मी तर म्हणेल जबरदस्त कामगिरी आहे. हे खरं टॉनिक असतं आणि ते टॉनिक रुपीजी गारे, चेतनजी चौधरी आणि अतुल देशमुख यांनी दिलंय आणि त्याचबरोबर अतुलजी कडू यांच्याकडून अफलातून झेल टिपलाय. मॅच टॉनिक अगदी मी तर म्हणेल वेळेस पाहायला मिळते. टर्न झाले मॅच, कारण एकीकडे वंजारपाडा टीम ज्या बॅटिंगसाठी ओळखली जाते त्या बॅटिंगला अगदी जय भवानी वावलेली टीमने थांबवलाय. महत्वपूर्ण विकेट सध्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. जबरदस्त मोठा हादरा आहे. धनराज कांबेरेला आपण पाहताय, बऱ्याच दिवसानंतर आपण पाहताय सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय आणि का आला त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखवलंय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये श्री 11 जय भवानी बावलेली टीमचा कॅप्टन कूल धनराज कांबेरेकडनं विकेट हॅट्रिक.
व पुन्हा एकदा ऑन साइडला फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर आहे डाऊन दी बॉल. सलगची 4थी विकेट मिळवली आहे. धनराज कांबेरेनं काम तमामच केलंय. ते बघू नको तिकडे, इथे हा बस एकच पाहिजे. 1 ते 5 आकडे मोजले जातील. सततचे लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कांडपे, दक्ष पाटील, दक्ष पाटील, कांडपे, दक्ष पाटील आहेत का? असती रे, वाऱ्यागत येऊ नको रे. असतीये, मी 5 आकडे मोजतच नाही. असतीये बाबा. घड्याळाच्या पलीकडे तुझा जीव आहे यार, मला ते महत्वाचं आहे. खांडपे मधलं सेकंड लकी ड्रॉप गेलाय खांडप्यामध्ये. एक तर ऋतिक पाटील आहेतच. अरे काल पण एक केला धावसंख्या बरं. धावफलकामध्ये 13 आहे. 18 बॉल आणि आता 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. 18 बॉल 33 ची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश आलाय. ड्राईव्ह केला हलक्या हाताने. अगदी आपण पाहताय सेन्सिबली पुश केलाय. एक धाव तर कंप्लीट जाऊ मिसफील्ड झाली आहे. पहिली धाव वेगाने कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बॅटरचं लक्षच नाहीये. दुसरी धाव घेताना मात्र बॅटरला परतावं लागतंय. आपण जाऊयात. काय नाव सांगितलं? पूर्ण नाव सांग रे. दक्ष रामदास पाटील. पप्पा काय करतात? पप्पा कुठे आहेत? काय सांगशील आज तुला लकी ड्रॉ लागलाय? का माहित नाही. काय माहित नाही? काय लागलंय? का माहित नाही. स्मार्ट वॉच आहे, माहिती आहे? त्याच्यात अर्धा मोबाईल आहे. स्मार्ट वॉच म्हणजे अर्धा मोबाईल. काय करशील आता त्याचं? हातच घालेल. कितवीला आहेस? 7वी. कोणत्या शाळेत जातोस? मराठी. बरोबर आहे तुझं. अगदी पार. दक्ष पाटील, चला या. सरांचं नाव सांग रे. सरांचं? मदाले सर. मदाले सर. बाबा या या. मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊयात. घ्या अतुलची कडू, आपण हे सपोर्ट करा त्याला. ओ पियुषचा फटका लॉंग ऑन सीमा पर. हाय हँडसम ब्युटिफुल षटकार.
लकी एन के एअरवर्ल्डच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे. जो लकी विनर ठरेल त्याच्यासाठी एक तर पहिल्या रात्रीतला आपण पाहिलंय ऋतिक पाटील जे ठरले गेलेत आणि खरं म्हणायला गेलं तर आता मात्र आजच्या रजनीमध्ये कोण असेल ते पाहणार आहोत. बॉल पटवा यार मैदानात. भरपूर विलंब झालाय. अगदी या क्षणाला मला वाटते सेकंड राऊंड सुद्धा उरकायला पाहिजे होता, परंतु आपण लेट धावतोय. प्रत्येकाने काळजी घ्या. पुन्हा एकदा सांगतो, आज सध्या वातावरणामध्ये थोडा दिवस बिघाड चालू आहे. एकीकडे एल निनोचा प्रभाव आहे आणि दुसरीकडे अगदी थंडीचे वारे आहेत रात्रीच्या प्रवाहात. थँक्यू संदीप सर. आपण पाहताय प्रियश बाबरे सॅकिंग एंडवरती उभा आहे. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय आणि आता प्रियश बाबरे यांच्यासाठी कॅश प्राइज आलाय. ISPL स्पेशलिस्ट टेप बॉलर स्पेशलिस्ट साहिल लोंगले यांच्याकडून जर प्रियश बाबरे यांनी मॅच जिंकून दिली 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकार तर आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण पाहताय तब्बल 20 वरती 20 धावा धाव फलकावरती आहेत. हो यावेळी अगदी आपण पाहता हलक्या त्यानं स्केअर केला. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत तोपर्यंत धाव मिळते ती फक्त सिंगल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र लगेच सिंगल घेतली. सिंगलने मात्र 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पाठलाग करायचा आहे तो मात्र 46 या धावसंख्येचा. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी आपण अतिथींचं स्वागत करूया. अर्थातच मान्यवर उपस्थित होत आहेत. जी लाईटचे प्रोप्रायटर आदरणीय प्रकाशजी जैन आणि त्याच समेत फॅशन पॉइंटचे सर्वा रमेशजी भानुशाली या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय प्रकाशजी जैन आणि आदरणीय रमेशजी भानुशाली आपणास विनंती आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्षमय स्वागत. बरेचसे मान्यवर आपण पाहताय या स्पर्धेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व मान्यवरांचा आपण A1 जोडी चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. त्याच समेत आदरणीय गौरवजी पालकर हे सुद्धा उपस्थित होत आहेत. आपलं सुद्धा सहर्षमय स्वागत. सगळे उद्योजक खरं म्हणायला गेलं तर आज मंचावरती दाखल होत आहेत. युवा पिढी ही उद्योजक जगतातली, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. यस मॅच कडे बोलूया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 22 धावा धाव फलकावरती आहे. तिसरं षटक चालू आहे. कल्पेश कांबेरे गोलंदाजी मार्क वरती आहे. पुन्हा एकदा हलक्या त्यानं ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर. इथून मात्र सिंगल धाव कंप्लीट होतीये. चांगलं क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जात आहे. प्रियश बाबरेच्या माध्यमातून आपण पाहताय आणखीन एक सिंगल आली आहे. सिंगलला धाव फलक आता जाऊन पोहोचले ते 23. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धाव फलकावरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या 23. म्हणजे 18 बॉल मध्ये धावा बनवल्या 23. आता 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 23. 12 बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही इथून मॅच जिंकण्यासाठी चेंज द गेम बंजारपाडा टीमला.
इलेव्हन जय भवानी बावलोली टीमनं आता 12 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता आहे. चेंज द गेम वंजारपाडा टीमला सॅकिंग एंडवरती पियुष आहे, ज्यानं मात्र ही मॅच बनवली आहे. तो खोला टाकलाय, हलक्या हातानं ड्राईव्ह करत असताना स्वतः यष्टी रक्षक पोहोचले, तोपर्यंत धाव मिळते ती एक. चांगला बॉल इथून आपल्याला अमोल मोडकचा पाहायला मिळाला. फुल लेनचा हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय, एक धाव तर इथून कंप्लीट झाले. एका धावानं आपण पाहता धाव फलक आता जाऊन पोहोचलाय 24 वरती, म्हणजे 11 बॉल आणि आता धावा बनवायच्या आहेत 22. प्रत्येक बॉल वरती दुहेरी धाव हवी आहे चेंज द गेम वंजारपाडा टीमला. हे नाव खऱ्या अर्थानं असंच दिलं नाहीये या टीमनं, कारण की बऱ्याचशा अशाच मॅचेस अशा स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. तो पाठीमागे खेळायचा होता, स्कूप करायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. स्कोर ऑफ द विकेट. अगदी आपण पाहताय डिस्क्वालिफायकडे बॉल निघालाय, तोपर्यंत धावा मिळतायत त्या 2. आता धावा कशाही होत, फक्त धावा येणं फार गरजेचं आहे. धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्षाची लढाई करतीये चेंज द गेम वंजारपाडा टीम. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना महत्वपूर्ण फलंदाज लवकर परतले. सलामीची जोड साकली. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये पाठीमागे परतली आणि त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर एका पाठोपाठ एक विकेट्स येताना पाहायला मिळतात. परंतु पियेश चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एका एंडने जर पाहिलं गेलं तर मात्र प्रियेश बाबरेनं धावा बनवल्यात. तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, तो संघाला खऱ्या अर्थानं सावरण्याचं काम करतो. या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमातून चालू आहे. चांगला टच मध्ये, कारण की आत्ताच वाकदच्या मैदानावरती रजनी स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती प्रियेश बाबरेची. तो नॉस्ट्राईक एंड वरती आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे फार गरजेचं राहील. पुन्हा एकदा सफल झाले होते, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, बॉल अगदी शॉर्ट टर्नमॅन कडे निघाला, परंतु इथं बॅटरचं लक्षच नाहीये. डायरेक्ट हिट झाली आहे, परंतु त्याचा देखील फायदा होणारच नाहीये. एकच धाव आली आहे. एका धाव्यानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 27. अगदी आपण पाहतोय दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व बाबू घारे यांचे अगदी जवळचे स्नेही मित्र म्हणावे लागतील अतुलजी देशमुख यांचे सुद्धा. अगदी सुमितजी शेळके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. सुमितजी शेळके साहेब या आपण मंचावरती. दोस्तीची एक वेगळी मिसाल खरं म्हणायला गेलं तर पाहायला मिळते. समोर लॉंग ऑफला फिल्डर आहेत, त्यांच्या हातामध्ये मोठी विकेट मिळाली आहे. सुमितजी शेळके साहेब या खरं म्हणायला गेलं ना, बाबू घारे त्रिमूर्ती आहेत, चेतन चौधरी, अतुल देशमुख. मी मगाशी पहिल्या रात्रीला आल्याला म्हटलं की अगदी एखादा शाही विवाह संपन्न व्हावा असं व्यासपीठ या ठिकाणी तुम्ही निर्माण केलंय. अजयजी घरात यांचं तर कौतुक करेलच, कारण त्यांनी अगदी रोषणाई आणि कल्पकतेच्या बुद्धिमत्तेतून या ठिकाणी फार मोठा व्यासपीठ उभारलाय. आणि एकीकडे पाहायला गेलं ना तर काल सुद्धा मी तेच वक्तव्य केलं की शाही विवाह सोहळा या मंचावरती झाला असता. एकीकडे विकी मोरे होती कालच्या रजनीमध्ये, आज सुमित शेळके ते लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. एका दगडात 2 पक्षी मारले जाऊ शकत होते. स्पर्धा संपली की लगेच तारीख घेतली असती तर झालं असतं ते सुद्धा. सहा बॉल आणि आता 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच अगदी जर पाहायला गेलं तर थोडीशी क्लोज झाली होती.
चेंज द गेम वंजारपाडा टीम साठी. परंतु ज्या विकेट्स आल्यात त्या विकेट्स खऱ्या अर्थानं आपण पाहताय या मॅच मध्ये अगदी आपण पाहताय टीमला खऱ्या अर्थानं कमबॅक करूनच दिलं नाही या विकेट्सनं. शेवटची विकेट असेल म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर मात्र 9 विकेट्स आल्यात आणि आता 10व्या आणि 11व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटची विकेट आहे 6 मध्ये 19 बनवायचे. काल कुणालनं 1 बॉल मध्ये 6 धावसंख्येचा जो करिश्मा केला, ज्यानं खऱ्या अर्थानं 1 बॉल मध्ये 6 आवश्यक असताना त्यानं षटकार मारला होता आणि आपल्या टीमला त्यानं विजय मिळवून दिला होता. नो बॉल आला तर कॅनिमे ट्विस्टर नक्की निर्माण झाले कारण की नो बॉल आला. एक एक्स्ट्राची धाव देखील पाहायला मिळते. 2 धाबा धाव फलकावरती आल्यात. 2 धाब्यानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचलंय ते मात्र 29. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 6 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या 17. 6 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता आहे आणि इथून बॉल देखील फ्रीटचा असणार आहे. नयन गोलंदाजी मार्कवरती. फुलटास बॉल ऑन साईडला हवेमध्ये. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फिल्डर नाही आहेत तोपर्यंत फक्त एकच धाव पाहायला मिळतीये. साईक इथून स्वतःकडे ठेवली आहे परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. चला आदेश सर या चेक करायचं. नेक्स्ट मॅच आणखीन एक जबरदस्त आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बाबू मांडे पुरस्कृत तलेगाव वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये उद्योजक आकाश गरत पुरस्कृत स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान. बिग फाईट बिग लढत पाहायला मिळेल आणि त्या मॅच साठी खऱ्या अर्थानं संदीप बोराडे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. कमेंट्री बॉक्स देखील शांत असेल. फेअर डिलिव्हरी आहे सर. पाच बॉल आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज प्रणित ऑन स्ट्राईक आहे. 5 बॉल 16. समोर नयन आहे. दोन्ही यंगस्टर आहेत. प्रणित देखील यंगस्टर आहे. नयन देखील यंगस्टर आहे. पाठीमागे पळून खेळण्याचा प्रयत्न. पकडली कॅच. ऑल आउट झाली आहे. चेंज द गेम वंजारपाडा टीम.